यू आर युनिक. यू आर सो युनिक की तुमचा रेटायनल स्कॅन जगात दुसरा नाहीच आहे. तुमचं थेंब इम्प्रेशन जगात दुसरं नाहीच आहे. सो आरंट यू युनिक? देन व्हाय यू वॉन्ट टू कम्पेअर विथ समबडी अँड कन्सिडर युअर सेल्फ ॲज वर्स ऑर बेटर? यू आर युनिक. हा विचारच नाही कोणी करत. सो आता माझी उंची वाढायची थांबली म्हणजे माझी ग्रोथ थांबली का? ग्रोथ फॅक्टर शरीराचा हाईटवरनं जर फक्त मोजायचा धरला, माझी ग्रोथ थांबली असं म्हणता तुम्ही? 50 नंतरही लोक कोणीतरी PhD करतो. आता माझा बिंदू, माझी ग्रोथ थांबली. आता मी 18 वर्षानंतर कोणी शिकायलाच नको 21 वर्षानंतर ना. सो आपण भलते पॅरामीटर कॉर्डिनेट्स भलतीकडे वापरतो आणि स्वतःला कमी किंवा स्वतःला जास्त समजतो. दोन्ही चूक आहे. तुमची ग्रोथ उलट आहे. आता माझी उंची थांबली म्हणजे माझा जो प्राणशक्ती खर्च होत होती नुसतीच हाडांची लांबी आणि केसांची लांबी वाढवण्यात, ती आता थांबली. नाऊ आय कॅन युटिलाइज दॅट एनर्जी in a different manner, in a better manner. Now my body is fully equipped. I am a grown-up person. Yes. So हा विचार कोणी करतच नाही. आता वय झालं म्हणजे आता म्हातारा झालो म्हणजे काय आता मारायचं नाही. बाप मेला होता ह्याच वयात, आजोबा मेले होते म्हणून तू का मारतो? यू आर युनिक. तुला जगामध्ये काम करण्यासाठी रॉ मटेरियल लागतं म्हणून तू फक्त आईकडनं थोडं घेतलं, बापाकडनं घेतलं आणि तर त्यांच्याकडनं घेतलं की त्यांच्या मटेरियलवरती कुठंतरी छाप असणारच आहे ना. आपण नाही वस्तूवरती छाप मारत. हरवली तर आपली किचन आपण खुणेनी का आपल्या ओळखीची लावतो? किंवा आपल्या हल्ली इलेक्ट्रॉनिक जगतामध्ये आपली प्रत्येकाची पिक वेगळं आहे ना. सगळ्यांच्या हातामध्ये तो रिमोट कंट्रोल आहे गाडीचा, पण प्रत्येकाचं पिक ऐकायला सारखं येत असलं तरी वेगळं आहे ना. की माझ्या पिकनी त्याची पण गाडी ओढली असं होतं का? नाही ना. मग तसंच आहे की आता आपण जर ठरवलं की बाबा खूण म्हणून काहीतरी बापासारखं नाक येणार, आईसारखं नाक येणार, ठीक आहे ना. आता नाऊ आय एम ग्रोन अप. आता मला माझं वेगळा अनुभव घ्यायचा आहे. अनुभव घेण्यासाठी मी बॉरो केलं मटेरियल आईकडनं, वडिलांकडनं. बट दॅट डझंट मीन की आतला सगळा कंटेंट मी तसाच ठेवला पाहिजे. मला सांगा, आपण वास्तू दुसरी घेतो विकत, रिसेलचा फ्लॅट असू दे. सो नाही, पहिल्याने दत्त महाराजांची फ्रेम ठेवलेली आहे, विसरलेली दिसत आहेत, हात नको लावायला. तुम्ही ठेवता, त्याला फोन करता, हे बघा तुमची फ्रेम राहिली, एक तर ते घेऊन जा, न तर मला कोणाला देऊन टाकायला लागेल. त्यांनी चिकटवलेले त्रिकोण चौकोन पिरॅमिड असतात वास्तूने. तुम्ही काय करता? तुमच्या वास्तूवाल्याला बोलावता ॲज पर युअर डिझाईन. तुम्ही नवीन काहीतरी करता ना. मग तसं स्वतःला शरीराकडे का नाही बघत रे? की आईबापाने दिलेलं आहे. नाही, माझ्या मावशीला कॅन्सर होता, वडिलांना ब्लड प्रेशर होतं, आईला डायबिटीस होता, म्हणजे मला असणारच नाही. त्या वास्तूत तुम्ही राहायला आलायत. धन्यवाद माना ज्यांच्याकडनं वास्तू घेतलीत कायमस्वरूपी राहायला. हां, अशी वास्तू आईवडिलांनी कायमस्वरूपी दिली. सो मृत्यूपत्रात न लिहिलेली अमूल्य अशी कायमस्वरूपी वास्तू म्हणजे आपलं देह आहे. रामरतन वस्तू अमोलिक, पायोजी महिने रामरतन धन पायो. आता मला माझा खेळ करू दे ना. आता ह्या वास्तूमध्ये मी राहतो. रॉ मटेरियलबद्दल मी मस्ती नाही करत आहे. आयुष्यभर ऋणी राहीन आईवडिलांचा. पण ह्याचा अर्थ असा आहे का हो की आईवडिलांच्या आवडीनिवडी म्हणजे त्यांचे आजार ते पण मीच कॅरी करावे? आणि आईवडिलांना आवडेल जिवंत असताना आणि मेल्यानंतरही की आमचा बाबा बरं झालं हो डायबिटीस घेतलास, असं ना जिवंत आई म्हणेल ना मेलेली आई म्हणेल ना. पण तुम्ही धरून चालता. ऑटोनॉमस सिस्टीम म्हणते बरं तुला पण डायबिटीस देते, तुला पण सांधेदुखी देते. हां, सो स्वतःला जर बुद्धिवारी समजत असाल, आधुनिक समजत असाल तर अप्लाय दिस.